नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अमृत संवाद या मालिकेमध्ये आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राबद्दल जाणून घेत आहोत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनोज पाटील सर. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर, आपल्या या चर्चेमध्ये बालवयातच हेडगेवारांना मातृ आणि पितृवियोग झाला. त्यानंतर मित्रांच्या सानिध्यातच त्यांनी आपला चरितार्थ चालू केला. त्यांच्या मित्रांमुळेच त्यांच्या आयुष्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली असं मला वाटतं. खरं तर जाज्वल्य देशभक्ती असलेल्या या बालकानं मित्रांच्या मध्ये देशभक्तीची संजीवनी फुंकली अशी वस्तुस्थिती आहे. पण मला जाणून असं घ्यायचं की नंतर त्यांचं शालेय शिक्षण कुठं झालं? नागपुरातच होते की दुसरीकडे कुठं त्यांना शिक्षणासाठी जावं लागलं? मृत्यू झाल्याबरोबर लगेचच त्यांनी डॉक्टर मुंजेंच्या घरी थोडा काळ राहायला गेले. थोडा वेळ आपल्याच घरी स्वयंपाक वगैरे करून भावंडांना मदत करून तसंही केलं. मग नंतर दुसऱ्या घरोघरी वार लावून जेवण करणं असंही सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये पण त्यांना ते रुचत नव्हतं. म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता की व्यक्तिगत कार्यासाठी भिक्षापात्र घेऊन दारोदारी जाणं हा स्वभाव नव्हता. पण एक वेगळी गोष्ट, राष्ट्रकार्यासाठी मात्र घरोघरी हिंडायची त्यांची तत्परता दिसून आलेली आयुष्यभर. त्यावेळी होते ते मुठभर धान्य गोळा करणं वगैरे अशा मोहिमा ते त्यावेळी करत होते, पण देशासाठी करत होते, क्रांतिकार्यासाठी करत होते. नंतर मी तेच विचारत होतो की शिक्षणासाठी ते बाहेर गावी गेले ना? हो, जावं लागलं त्यांना. मग त्यांचे काका होते एक मोरेश्वर हेडगेवार म्हणून, आणि ते रामपायलीला राहायचे. आणि तिथं ते गेले आणि तिथून त्यांचं माध्यमिक शिक्षण मग नील सिटी हायस्कूलमध्ये सुरू झालं. आणि त्यावेळी शिक्षण खात्यानं एक सर्क्युलर काढलं. म्हणजे बंगालची फाळणी झाली होती, वंदे मातरमचा मंत्र देशामध्ये सगळा पसरायला चालू झाला होता आणि त्या मंत्रानं भारित होऊन देशभक्त जास्त निर्माण होते ते इंग्रजांच्या लक्षात येत होतं. आणि त्यावेळी त्यांनी एक फरमान काढलं की आता हे जी मुलं वगैरे राजकीय सभांना जातात ते आपल्याला थांबवावं लागेल. हा बालकेशव जात होता, आपल्या मित्रांना घेऊन जात होता. बरोबर. अगदी फक्त राजकीय सभांनाच जात होता असं नाही. म्हणजे बंगालच्या फाळणीचे परिणाम देशभर झाले होते आणि तिथल्या अनुशीलन समितीचे कार्यकर्ते नागपूरमध्ये येऊन कामही करत होते. आणि त्यांच्या सभाला बालकेशव आपल्या मित्रांना घेऊन जायचा. बरोबर. आणि त्यांचा जाज्वल्य देशभक्ती अशी होती की तिथं अगदी विरोध असताना सुद्धा कसा बसा जो दसऱ्याचा रावण दहनाचा कार्यक्रम व्हायचा, तो असला नुसता प्रतिकात्मक रावण दहन करून चालणार नाही असं म्हणून त्यांनी तिथे एक जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारं भाषण सुद्धा वयाच्या 15-16चं वय आहे ते, त्या वयामध्ये केलेलं आहे. तो प्रसंग तर अतिशय गाजलेला आहे, सगळ्यांना माहित आहे की विजयादशमीच्या वेळी लोकांना एकत्रित करून रावणाचं दहन झाल्यानंतर तिथेच थांबवून त्यांनी असं ज्वलंत असं जाज्वल्य असं भाषण केलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या मागे बराच पोलिसी ससेमिरा लागला, त्यांच्या काकांनाही भोगावं लागलं, ऐकून आहोत. हो. आणि मग हे शाळेत जिथं शिकत होते 10वीचं वर्ष होतं. म्हणजे 10वी म्हणता येणार नाही, मॅट्रिक्युलेशन म्हणायला लागेल. म्हणजे अतिशय महत्वाचं शैक्षणिक वर्ष होतं. 2 तुकड्या होत्या, अ आणि ब. दोन्ही तुकड्यातले सवंगडी यांचे मित्र. आणि मग ते जे काय मनामध्ये उर्मी होती ती उर्मी आणि हिथल्या पर्यवेक्षकाने काढलेली नोटीस, म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याने आधी काढली, पर्यवेक्षकाने नंतर काढली की आता शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना राजकीय सभांना जाता येणार नाही. मग ह्याला विरोध करायची तयारी ह्या सगळ्या मित्रांनी केली. आणि ही अशा पद्धतीने केली की ज्यावेळी शाळेचं इन्स्पेक्शन व्हायचं, इन्स्पेक्टर यायचे, त्यावेळी आपल्या वर्गात ते आले की आपण वंदे मातरम म्हणून त्यांचं स्वागत करायचं. मग हे पहिल्या तुकडीमध्ये गेले, तसं झालं. दुसऱ्या तुकडीमध्ये गेले, तिथंही तसं झालं. त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की मग त्यातल्या शिक्षकांनी कितीही प्रकारे विद्यार्थ्यांना विचारलं की ह्याचा सूत्रधार कोण आहे, तर एकाही विद्यार्थ्यानं तोंड उघडलं नाही.
म्हणजे त्यांनी नंतर जवळजवळ 1.5 महिना याची तपासणी होत होती. बर. जोपर्यंत सूत्रधार सांगत नाही तोपर्यंत वर्गात यायचं नाही असं म्हटल्यानंतर दोन्ही तुकड्यातली मुलं आली नाही. अच्छा. आई वडिलांना टेन्शन आलं. बर. पण हे 1.5 महिने आपल्याला 2 दिवसाचा कॉमन ऑफ किंवा 1 दिवसाचा कॉमन ऑफ कॉलेजमध्ये घ्यायचं म्हणल्यानंतर शक्य असतं का बघा. नाही. आता तरुण पोरांना माहिती असेल तेवढं सोपं नसतं. 1 तासाला बंक करणं, सामूहिक सुट्टी घेऊया म्हटलं तरी किती प्रश्न. 1.5 महिना विद्यार्थ्यांनी तोंड बंद ठेवलं होतं. शिक्षकांना टेन्शन आलं. मग शेवटी एक मार्ग निघाला की आपल्याकडून चूक झाली ना असं ते विचारणार. मुख्याध्यापक विचारतील, मग विद्यार्थ्यांनी नुसती मान हलवायची आणि जायचं. मग यामध्ये सुद्धा केशव आणि त्याचे 2 मित्र मान हलवली नाही आणि त्यांना शाळेतून काढण्यात आलं. बर. मग त्यांना शाळेतून काढण्यात आलं म्हणजे आता बघतो ना आपण की एक पतंग असतो आणि तो पतंग कसा असतो, दोरीने बांधलेला असतो, ठराविक टप्प्यापर्यंत जातो. पण गरुडाची झेप कशी असते, अमर्याद असते. अमर्याद असते. तो स्वतःच्या पंखाच्या बळावर जातो. बरोबर. हा त्या देशभक्ती मधला सुद्धा फरक आहे. म्हणजे डॉक्टर आपल्याला या एकाच प्रसंगातून असं लक्षात येतं की शालेय विद्यार्थी म्हणून जरी आपण शिकत असलो तरी त्याचबरोबर आपण देशाचं काहीतरी देणं लागतो आणि आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये जे काही चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. एवढं धाडस त्या अवघ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये होतं आणि हेच आपल्याला बरंच काही शिकून जातं. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.